नमस्कार. माझं नाव गोविंद दत्ताराम बनये. मी भाजपचा 12 वर्षापासून काम करत आहे. लहानपण आमचं भाजपमध्येच गेलं, पण तेव्हा पद वगैरे काय नव्हतं. नंतर आता मी 12 वर्षापासून भाजपचं पद भेटलं असून मी काम करत आहे. मला पक्षाकडून अपेक्षा होती की मी प्रामाणिक आहे आणि नेहमीच काम करतो, त्याच्यामुळे मला ठीक उमेदवारी मिळेल. पण अचानकपणे उमेदवारी पहाटे 4 नंतर मी 4 वाजेपर्यंत भाजप ऑफिसला थांबलो होतो तिकीट मिळेल म्हणून. पण तेव्हा ऑफिसला जरा गडबड झाली. काही लोक इथे आले होते. वातावरण खराब झालं तर मी घरी आलो. सकाळी जाऊन मी फॉर्म भरला. पण मी फॉर्म भरताना भाजप नावानेच फॉर्म भरला होता आणि भाजपचे उमेदवार दुसऱ्याला मिळाल्यामुळे माझ्या फॉर्मला अपक्षमध्ये गेलं. आता मी अपक्ष उमेदवार म्हणून आहे. आता भाजपकडून मला उमेदवार मिळाले याचं कारण असं आहे की आमच्या इथे गडबाजी चालते. हा माझा माणूस, तो माझा माणूस. मी कोणाचाही माणूस नाहीये. मी कुठच्या आमदाराचा किंवा कुठच्या अध्यक्षाचा माणूस नाहीये. मी प्रामाणिकपणे भाजपचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझ्यावर हा अन्याय झालेला आहे. मी आतापर्यंत नागरिकांचे एरियात भरपूर कामं केलेली आहेत आणि आता ह्याच्या पुढे मला माझ्या नगरासाठी महत्त्वाची इंग्लिश मिडियमची शाळा सुरू करायची आहे. हॉस्पिटल आहे, वाडी हॉस्पिटल, त्याच्यात ते मोठा करून घ्यायचं आहे महापालिकेकडनं आणि खास करून मुलांना खेळण्यासाठी मैदान त्याची मागणी करणार आहे. कसं आता मी दुसऱ्या उमेदवारांना काय बोलणार नाही, कारण फडणवीस साहेब नेहमी म्हणतात की आम्ही दुसऱ्याबद्दल काय वाईट बोलत नाही. तर मला दुसऱ्याबद्दल काय वाईट बोलायचं नाही. त्याचा वाईटपणा त्याचा माझा चांगलेपणा माझ्या चांगलेपणा आहे. मी चांगला उमेदवार आहे. मला माहिती प्रामाणिक आणि माझ्या कुठचाही दाग नाहीये आणि माझ्या मतदारांना एकच सांगणं आहे की बाबा तुम्ही यावेळेस मतदान करताना जागरूक आणि इमानदार आणि प्रामाणिक माणसाला निवडून द्यावा. आणि आमच्या नगरात सध्या स्थानिकाला खूप महत्व आहे. आमच्या नगरात स्थानिक उमेदवार नाहीये आणि भाजपने आतापर्यंत चिरागनगरमधला उमेदवार दिलाच नाहीये. तर माझं म्हणणं आहे की बाबा मी चिरागनगरमधून तरी मला पूर्ण बहुमत वोट मिळणार आहे. जेव्हा फॉर्म भरला पक्षाकडे तर मी लिहून दिलं तर मी ड्रायव्हरचा जॉब करतो. मला वाटलं ह्या अंदाजाने त्यांनी मला तिकीट नाही दिली, पण त्यांनी हे नाही पाहिलं की हा माणूस प्रामाणिक 12 वर्ष काम करतोय. भाजपच्या प्रत्येक मिटिंग असो किंवा आंदोलन असो या सर्वांना मी असताना सुद्धा त्यांनी माझा अन्याय केलेला आहे. मी मतदार राजाला आव्हान करतो की मी आतापर्यंत जेवढी कामं केलेली आहे याच्या पुढे मी अशीच कामं करणार आहे. मला तुम्ही एक संधी द्या काम करायची. मी नगरसेवक नसताना एरियात एवढी कामं केलेली आहेत ना मॅडम की लेडीज माता भगिनी सर्वांना माहिती आहे. महापालिकेच्या योजना असो किंवा पाण्याचा प्रॉब्लेम असो, मी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आमच्या घरापर्यंत मी गेलो महिलांना घेऊन. हे सर्व नगरातल्या लोकांना माहिती आहे. मी आता पण खूप सेवा केलेली आहे. माझी जर मी नगरसेवक झालो तर याच्यापुढे मी अजून सेवा करणार आणि तुम्ही मला नगरसेवक बनवणार. माझ्या नगरातील लोक मला नगरसेवक बनवतील. प्रत्येकाने घरातनं एक मत जरी दिला तरी मी नगरसेवक बनू शकतो, एवढं मला गॅरंटी आहे. आणि माझी निशाणी आहे कपाट. मी अपक्ष उमेदवार आहे. माझं निशाण आहे कपाट. सर्वांनी कपाटावर बटन दाबायचं आणि मला मत द्यायचं आहे.